दहिवडी गोंदवले रस्ता आपण पाहू शकताय। या रस्त्याचं काम सध्या मोठ्या प्रचंड प्रमाणात सुरू आहे आणि या कामामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनानं खरं तर हा रस्ता बंद केलेला आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी 13 जानेवारी 2026 पासून 31 जानेवारी 2026 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम अन्वये कलम 34 अंतर्गत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। आणि त्याचं कारण असं आहे की हा रस्ता असताना अरुंद आहे आणि नियमित प्रवासाचा आहे, त्यामुळं या ठिकाणी जे काम चालू आहे त्या कामामुळे इथं वाहतूक कोंडी होऊ नये आणि या वाहतूक कोंडीमुळे एखाद्या प्रवाशाला याचा किंवा वाहनाचा अपघात होऊ नये ही काळजी घेऊन खरं तर या प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहू शकताय ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी इथं असे रस्त्याच्या कडेला माती वगैरे लावलेली आहे। आपण पाहू शकता ही माती अगदी व्यवस्थित ठेकेदारानं असेल अगदी व्यवस्थितरित्या माती साईडला लावलेली आहे। आणि हा निर्णय घेण्याचं कारण खरं तर इथं ज्या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे त्या ठिकाणी जो ओढा आहे त्या ओढ्याचं पात्र खोल आहे, साधारणतः 20-25 फूट खोल असल्यामुळं आणि पुलाचं हे काम त्याच वेळी सुरू असल्यामुळं आपण पाहू शकताय या पुलाला सिमेंटचं कॉन्क्रीट अजून केलेलं नाहीये। खरं तर या स्थळे आपल्याला प्रत्यक्षात अजून दिसत आहेत, म्हणजे काम आता सध्या प्रोसेसमध्ये आणि काम सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळं या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन या वाहतूक कोंडीमध्ये एखाद्या प्रवाशाला अपघात होऊ नये, वाहनाचा अपघात होऊ नये या मागची भूमिका ही प्रशासनाने बघितली। मात्र सर्वसामान्य प्रवासी इथं कुठल्याही प्रकारची सूचना पाळत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज मकर संक्रांत, त्यामुळं सकाळपासून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं हा रस्ता आज संपूर्णपणे आपल्याला या रस्त्यावरून प्रवास सुरू असल्याचं पाहायला मिळते। प्रशासनाने केलेली सूचना खरं तर मानणं आवश्यक आहे। त्याचबरोबर दहिवडी पोलिसांनी सुद्धा किंवा स्थानिक प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी होणारा प्रवास टाळावा याबाबत योग्य सूचना केल्या होत्या। मात्र सर्वसामान्य लोक हे अंमलात आणत नाहीयेत। मसवड करून दहिवडीकडे जाण्यासाठी जो प्रशासनाने मार्ग केलेला आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरापासून खांडसरी चौक आणि तिथून दहिवडी आणि दहिवडीतून गोंदवलेकडे येणाऱ्या लोकांना खांडसरी चौकामार्गे थेट गोंदवलं असा प्रवासाचा मार्ग प्रशासनाने अवलंबलेला होता। मात्र आपण सध्या पाहू शकताय की दहिवडी पोलीस असतील, प्रशासन असेल, यांची सूचना अजूनही इथं पाळली जात नाही। कारण या ठिकाणी जे काम चालू आहे ते काम आता सध्या आज सण असल्यामुळं इथं मशिनरी आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मात्र रस्त्याचं रुंदीकरण होत असताना हा रस्ता अरुंद आहे, एकेरी मार्ग सुद्धा या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नाही। कारण या ठिकाणी जो रस्त्याची रुंदी आहे ती खूप कमी आहे आणि ती खूप कमी असल्यामुळं एकेरी वाहतुकीतून बंद ठेवलेली आहे। त्यामुळं संपूर्ण रस्ताच प्रशासनानं बंद ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र खरं तर या ठिकाणचा प्रवास अतिशय धोकादायक आहे। एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? संबंधित इथून प्रवास करणारे की प्रशासन? कारण प्रशासनानं तर सूचना दिलेल्या आहेत, मात्र सूचना पाळणाऱ्यांनी खरं तर त्या पाळल्या जात नाहीत। त्यामुळं दहिवडी पोलिसांनी या तातडीनं लक्ष देणं हे गरजेची बाब आहे। त्यामुळं या ठिकाणच्या नागरिक असतील किंवा नागरिकांची मागणी असेल ती विशेषतः लक्षात घेतली पाहिजे आणि खरं तर ज्या प्रवासाचा मार्ग प्रशासनाने घालून दिलाय त्या मार्गानेच खरं तर इथल्या लोकांनी प्रवास केला पाहिजे अशी मागणी सुद्धा होत आहे। कॅमेरामन अमोल वायदेंसह संदीप जठार, गोंदवले। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।